लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेरणेने आपण पाहिलात की पूर्ण मुंबईमध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करतायत आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः उतरतायत। त्याच धर्तीवर आम्ही देखील आमचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर साहेब आहेत, मी स्थानिक नगरसेवक हुंडारे आहे, आमचे मित्र काळे साहेब आहे, विनोद उडकर आहे, आमचे प्रजापती आहे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल गुप्ता आहे, सगळे पदाधिकारी, महिला शाखा प्रमुख आहे श्याम हुंडारे आणि जे स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आज खरोखर साहेबांच्या प्रेरणेनुसार साहेब काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब देखील आले होते, खासदार श्रीकांत शिंदे साहेब आले होते। त्याच या विभागात आता आपण पाहिला होता अत्यंत दाट वस्ती वसलेला हा विभाग आहे आणि स्वच्छता आजपर्यंत कधी नव्हती झाली। अशा प्रकारे या स्वच्छताचं आज आयोजन केलंय। वॉर्ड ऑफिसर ललित तळेकर आहे, आमचे हे राठोड साहेब आहे, जेई आहे, सगळे अधिकारी, महानगरपालिकेचे मांजरेकर साहेब आहे, हे सगळे कर्मचारी आणि दत्तक वस्तीचे कर्मचारी यांच्या माध्यमातून खरोखर एक चांगल्या प्रकारे आज स्वच्छता अभियान आयोजित केलं आहे आणि ते काम चालू आहे आणि हे असंच एक आठवडा पूर्ण चालणार आहे। शिंदे साहेब बोलतो 80% आता राजकारण 20% काम। हे आमचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची बोल होती, त्याच पद्धतीनं आमचे माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबही बोलतात। फक्त 20% राजकारण 80% समाजकारण। त्याच धर्तीवर आपण पाहिलं मुंबईमध्ये आतापर्यंत कुठलाच मुख्यमंत्री स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कुठेही ग्राउंड लेवलला उतरले नव्हते, असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत आणि त्यामुळे सगळे अधिकारी, कर्मचारी वर्ग लोकांना हा चांगला मेसेज आहे, ही मुंबई आपली आहे, स्वच्छ राहिली पाहिजे, बोलताना आरोग्याच्या दृष्टिकोनाने सगळ्या पर्यायाने साहेब प्रयत्न करत आहेत। बघा, महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे जे जागतिक दर्जाचं शहर आहे मुंबई शहर, हे स्वच्छ आणि सुंदर व्हावं ही त्यांची संकल्पना होती आणि त्या माध्यमातून त्यांनी हे रोडची डीप क्लिनिंगचा उपक्रम हाती घेतला, जेणेकरून पर्यावरणाला त्याचा फार उपयोग होईल। सगळीकडे मुंबईमध्ये धूळ माती होते, त्यातून जर आपण रस्त्याची स्वच्छता केली आणि परिसराची स्वच्छता केली तर नागरिकांचं आरोग्य देखील चांगलं होईल। या माध्यमातून त्यांनी केली सुरुवात, मोठे मोठे रस्ते त्यांनी सुरुवातीला घेतले। आम्ही या विभागाचे नागरिक या नात्याने आम्ही या ठिकाणच्या महानगरपालिकेचे प्रशासन असेल, आमदार अतुल भातखळकर साहेब असतील, आमचे मित्र माजी नगरसेवक हुंडारे साहेब असतील, यांना विनंती केली, यांना पत्रव्यवहार केले आणि त्यांनी या गोष्टीचं महत्त्व ओळखून की बाबा मेन रोडला, हायवेला वगैरे बिल्डिंग एरियामध्ये तर होते, पण खरी गरज याची ह्या स्लम एरियामध्ये नितांत गरज आहे हे त्यांनी ओळखलं आणि आज संपूर्ण महानगरपालिकेचा पूर्ण फौजफाटा घेऊन या ठिकाणी डीप क्लिनिंगचं काम चालू झालेलं आहे। त्याच माध्यमातून इकडचं आजूबाजूचं अतिक्रमण